आमची शेती बघायला मिळत नाही आणि तिथं जरी उत्पादन निघालं तरी हिथं छाती काढून दाखवणार कोणाला आम्ही? विनोदाचा भाग वेगळा, पण एखादा शेतीचा तुकडा मिळाला ना अमोल, तर आम्ही आता सुद्धा शेती अगदी आवडीनं करू बरं का. हा पण काय रामोल, अरे आम्ही आमच्या लेखा सुनांच्या जीवावर जगतोय. ठीक आहे, तुला बरं वाटलं होय हा? का आम्हाला कामाला लावतोस होय रे? काय मामनजी, तुम्ही काय मजा घेताय का अमोलची? कुटीमा अगेनी काम करायला हवं. ते थोडी ना मामा तरी वाटतायत. हा हे खरंय. अरे एकरभर रान अजून एकटा भिजवीन मी. हा कुठलं रान भिजवायला निघालात बाबा? अगं तसं नाही आप्या, इथं पुण्यात एखादा शेतीचा तुकडा जर असताना तर राणी सारखा जपला असता, हे सांगतोय आम्ही अमोलला. काय रे अर्जुन कुठे आहे? आलो 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 आलो. आलीस तू? तुझ्यासाठी थांबलो होतो मी. बरं चला निघू का? उशीर झालाय. बापू कदम येतो. चला बाय बाय. काळजी घ्या. ठाऊकायचं. हो. मी पण आलीच फ्रेश. हा. मी पण आलो लगेच. बापू आणि आजोबाची इच्छा पुण्यात शेती करता आली पाहिजे. अमोल, काय रे, काय चाललंय, काय लिहितोस? मा मी अभ्यास करत होतो. अभ्यास? अरे वा, व्हेरी गुड माझं बाळोबा. थँक्यू मा. पण मा तुला आणि बाबाला काय पाहिजे, म्हणजे तुझ्या आणि बाबाची नक्की काय इच्छा आहे? एक मिनिट, तू हे असं आत्ता का विचारतोय? मा मी प्रश्न विचारलाय, सांग तू. बर अमोल, हं. आता आमचं ना फक्त एकच ध्येय आहे. आम्हाला लवकरात लवकर तुला बरं करायचंय. तुझ्या बाबाची आणि माझी ही एकच इच्छा आहे बाळा. आता तू एकदा का बरं झालंस ना की मग आपल्याला आयुष्यभरासाठी सोबत राहता येईल रे. आणि मला माहितीये तुला काहीच नाही होणार. मा तू नाराज नको ना होऊ. अगं आपण सगळे प्रयत्न करू आणि तुझ्या आणि बाबाची इच्छा नक्की पूर्ण होणार. थँक्यू. बरं चला, तुझं हे झालं ना की मग झोप, आराम करा. हो. मा आणि बाबाची ही इच्छा की मी बरा हवा. बाकी सगळं ठीक आहे, पण मी कसं करणार? मा आणि बाबाची इच्छा नाही पूर्ण होऊ शकत. देवा काय करू रे मी आता? तुझी कृपा आहे ना माझ्यावर, मग माझी मा आणि बाबाची इच्छा तूच पूर्ण करू शकतोस. सांग ना काय करू आता मी? खरंच थँक्यू बरं का. तुमच्यासारखे मित्र माझ्या आयुष्यात आहेत ना, मग मी माझी कर्तव्य पूर्ण करू शकतो. मी आणि आप्पी अमोलची काळजी घेऊ शकतो. खरंच थँक्यू साहेब. थँक्यू बिंक्यू राहू द्या, पण अमोलची तब्येत कशी आहे आता? हा ठीक आहे. आता या ट्रीटमेंटमध्ये जरा त्रास होणारच आहे त्याला. म्हणजे डॉक्टर काही बोललेत का? हा आता ती केमोथेरपी चालू आहे ना, त्यामुळे जरा त्याचे केस गळायला लागले. डॉक्टरांशी बोललो मी. डॉक्टर म्हणले जोपर्यंत ट्रीटमेंट चालू आहे तोपर्यंत त्याचे केस पूर्णपणेच कापून टाकावं. अर्जुन, अमोलला जर हा त्रास कंटिन्यू होणार असेल तर मला असं वाटतं की डॉक्टर म्हणतायत ना तसंच तू करायला हवं. बरोबर आहे, पण मला अमोलची काळजी वाटते ना. हे साहजिक आहे अर्जुन. मी काय म्हणते, अपर्णा मॅडमशी बोलून निर्णय घे ना लवकरात लवकर. मी बोलतो, लगेचच बोलतो. हा बोल अर्जुन. हा आपे काय चाललंय? अमोल ठीक आहे ना? हो बरं आहे तो. अर्जुन, आता सगळे आम्ही बसलो होतो तेव्हा सगळ्यांचं असं म्हणणं आलंय की अमोलच्या उपचारासाठी आपण बाहेर अजून चांगले ऑप्शन बघायचे का?
पण हे हॉस्पिटल चांगलं आहे की डॉक्टर पण चांगले आहेत. हो, पण हे त्यांना पण पटायला हवं ना रे. बरं ठीक आहे, बोलू आपण त्या विषयावर. मी आता तुला फोन यासाठी केला होता, अमोलला जो त्रास होतो ना, केस गळतायत हे ते, तर डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे मला असं वाटतं की आपण त्याची केस बारीक करू जोपर्यंत ट्रीटमेंट चालली आहे तोपर्यंत. हा, म्हणजे माझ्या पुढे पण आता काहीच पर्याय नाहीये. करावं लागेल ना आपल्याला हे. म्हणूनच मी तुला फोन केला होता. अर्जुन, तुला माहिती आहे ना रे, अमोलला त्याच्या मर्जीशिवाय केस कापलेले नाही आवडत. त्याचं खूप प्रेम आहे त्याच्या केसांवर. ते सगळं ठीक आहे, बरोबर आहे, पण हे बघ, जे महत्वाचं आहे ते केलं तर पाहिजे ना. ऐक, आपण एक काम करू, आपण दोघं मिळून शांतपणे त्याच्याशी बोलू जरा. हो आपे, हो, हॅलो, बोल. तू ठीक आहेस ना? हो अर्जुन, मी ठीक आहे. तू काय असं विचारतोय? आपे बघ, अमोलची काळजी घ्यायची आहे, ठीक आहे, पण म्हणून मला तुझ्याकडे दुर्लक्ष नाही करायचं. बघ, आपण दोघं जर ठीक असू, आपली तब्येत ठीक असेल ना, तर आपण अमोलची काळजी जास्त चांगली घेऊ शकतो. सॉरी, मी तुझी विचारपूस पण नाही केली ना. ठीक आहे अप्पे, आता या गडबडीत कुणाचं कोणाकडे लक्ष आहे का? कधी विचारपूस करणार आहेस तू तरी? तू ठीक आहेस ना रे? तुला काही त्रास नाही ना होते? ठीक आहे, मी तू नको काळजी करू. तू काळजी घ्या स्वतःची. हो, ठेवतो. ठेवते.